भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या फाळके नगरीतील 29 एकर परिसरातील प्रस्तावित विकास प्रकल्पावरून सध्या नाशिकमध्ये मोठी चर्चा आणि वाद निर्माण झालाय. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निधीतून सुमारे 10 कोटी रुपयांचा विकास प्रकल्प सुरू असताना या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत विविध आरोप व शंका व्यक्त केल्या जात आहेत. स्थानिक नागरिक, काही सामाजिक कार्यकर्ते तसेच पर्यावरण प्रेमींनी या परिसरातील हरित क्षेत्रावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे आणि नैसर्गिक हरित पट्ट्या आहेत त्या ठिकाणी लोखंडी संरचना उभारल्यामुळे वृक्ष संपदेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही नागरिक व गटांनी असा आरोप केला आहे की सदर प्रकल्प दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर देण्याचा विचार सुरू असून यामध्ये निवडक लाभार्थ्यांना फायदा मिळू शकतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. या संपूर्ण प्रकरणात प्रशासकीय पातळीवरील निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले जात असून 20 वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या व्यवस्थापनाबाबतही चर्चा सुरू आहे. स्थानिक स्तरावर यावर विविध मतप्रवाह दिसून येते. पांडवली आणि परिसरालगत असलेला हा भाग ऐतिहासिक आणि पर्यावरणदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असल्याचंही नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक किंवा पर्यटन प्रकल्प उभे राहिल्यास पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे काही लोकांची मते हा प्रकल्प पूर्ण झाल्यास नाशिकमध्ये पर्यटन वाढीस चालना मिळू शकते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला फायदा होऊ शकतो. त्यामुळे विकास विरुद्ध पर्यावरणाचा मुद्दा सध्या केंद्रस्थानी आला आहे. दरम्यान स्थानिक राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घटकांनी एकत्रित येऊन या प्रकरणात पारदर्शकता ठेवावी आणि सर्व जनतेसमोर स्पष्ट करावेत अशी मागणीही पुढे येत आहे. नाशिककरांमध्ये या प्रकल्पाबाबत उत्सुकता आणि चिंतेचं वातावरण असून पुढील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.